नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत. हॉल तिकीटची अपडेट ही स्क्रीनवर बघून तुम्हाला समजलंच असेल की कशाची अपडेट आहे. तर व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी मी अशा हॉल तिकीटच्या अपडेटबरोबर काही भरतीच्या अपडेट पण टाकत असतो. ते पण व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघत जा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी काय एज्युकेशन रिलेटेड कंटेंट पण टाकत असतो, ते पण तुम्ही बघत जा. कारण तुम्ही ज्या पण एक्झाम देता त्या एक्झामच्या बेसवरच आम्ही एज्युकेशन कंटेंट आणत असतो. ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि मी जे भरती रिलेटेड व्हिडिओ टाकतो ते पण तुम्ही बघत जा. कारण ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलं आहे तिथे जर तुमच्या एका मार्काने सिलेक्शन हुकलं तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, तिथे तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. त्यामुळे ते भरती रिलेटेड व्हिडिओ पण तुम्ही बघत जा. तर आता आपण मेन टॉपिककडे वळूया. इथे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांच्यातर्फे जी भरती निघाली होती 680 पदांची, त्याबाबत इथे हे खाली आहे बघा, हे वेळापत्रक आलं होतं. वेळापत्रक तुम्ही बघितलंच असेल. हे वेळापत्रक जर तुमच्याकडे नसेल तर मी हे डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या. तर आता ही जी भरती हिचं हॉल तिकीट आलेलं आहे. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं मी ती सर्व प्रोसेस दाखवणार आहे. त्यापूर्वी तुम्ही हे वेळापत्रक बघून घ्या. तुमचे जे पेपर आहे ते 26, 28 आणि 4 सप्टेंबर या 3 दिवशी होणार आहे. इथे तुम्हाला शिफ्ट पण दिलेला आहे, टायमिंग पण दिलेला आहे. आणि इथे तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंग, गेट क्लोज टायमिंग आणि तुमची एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे ते सर्व टाईम तुम्हाला इथे दिलेले आहे. इथे तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत त्या पण तुम्ही वाचून घ्या. अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे. त्यानंतर आता आपण डायरेक्ट हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्या प्रोसेसकडे वळूया. हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या पुढे ओपन होईल. इथे बघा तुम्हाला GMCचा लोगो दिसत असेल, नागपूर GMCचा. तर आता तुमचं जे हॉल तिकीट आहे ते 16 तारखेला आलेलं आहे. म्हणजेच तुमचं हॉल तिकीट काल आलेलं आहे आणि ते तुम्हाला कधीपर्यंत डाउनलोड करता येणार आहे 4 तारखेपर्यंत. तर आपण आता मगाशी जे वेळापत्रक बघितलं त्यात 3 दिवस बघितले, म्हणजे 3 डेट बघितल्या. त्या डेटला तुमच्या परीक्षा आहे. एक डेट होती 26, एक होती 28 आणि तिसरी आहे 4. अशा 3 दिवशी तुमच्या परीक्षा होणार आहे. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल म्हणजे ज्यांची 4 तारखेपर्यंत पेपर आहे त्यांचं सर्वांचं हॉल तिकीट आलेलं आहे. तुमची परीक्षा 26ला असो, 28ला असो किंवा 4ला असो, तिघांपैकी कोणत्याही दिवशी जर तुमची परीक्षा असेल तर तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. तुम्ही 4 तारखेपर्यंत ते डाउनलोड करू शकणार आहे. इथे तुम्हाला तारीख दिसत असेल. तर ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, रोल नंबर टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर. आता हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्हाला कुठे भेटेल, तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला एक ईमेल आला असेल. त्या ईमेलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे हा पासवर्ड दोघे आले असेल. ते दोघी टाकून तुम्ही इथे लॉग इन करून घ्या. जर पासवर्डनी नसेल होत तर तुम्ही इथे DOB टाकू शकता. DOB कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायची, इथे हा फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये DOB टाका. थोडीसुद्धा चुकवू नका, कारण जर तुम्ही थोडं जरी चुकवलं तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. ही सगळी इन्फॉर्मेशन टाकली का इथे हा कॅप्चर कोड टाकायचा आणि इथे लॉग इन म्हणून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं. काहींचं DOB टाकून पण होत नसेल, पासवर्ड टाकून पण होत नसेल, तर त्यांनी इथे फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा पासवर्ड तुम्ही चेंज करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुमचं जर 26, 28, 4 तिघांपैकी केव्हाही पेपर असेल तरी तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. इथे तुम्हाला 4 डेट दिसत असेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे त्याबद्दल काही इथे क्वेश्चन्स दिलेले आहे. हे क्वेश्चन तुम्ही इथे क्लिक करून इथे तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. अशा प्रकारे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर इथे हे क्वेश्चन दिलेले आहे, हे तुम्ही वाचून घ्या आणि त्याप्रकारे तुम्ही ट्राय करा. आणि ज्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही थांबून घ्यायचं आहे. कारण जर तुमचा पेपर 4 तारखेला आहे, तुम्ही जर ट्राय केलं, तुमचं हॉल तिकीट जर डाउनलोड होत नसेल, तिथे इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं जर काही येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा पेपर जर 4 तारखेला आहे तर त्याचे 7 दिवस आधी तुम्ही ट्राय करायचं आहे. त्यावेळेस तुमचं होऊ शकतं डाउनलोड. कारण काय होतं, जेव्हा पण आपला पेपर असतो त्याचे 7 दिवस आधीच हॉल तिकीट येतं, त्याच्या आधी येत नाही. पण इथे त्यांनी 4 तारीख दिली म्हणजे तुमचं हॉल तिकीट आलेलं असेल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जरी नाही झालं तर मी सांगितल्याप्रमाणे तुमचा जर पेपर 4 तारखेला आहे तर तुम्ही 7 दिवस आधी ट्राय करून बघा, तेव्हा तुमचं हॉल तिकीट नक्की डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे ही नागपूर GMC तर्फे एक अपडेट होती. हॉल तिकीट आलेलं आहे त्यांचं. ज्यांनी इथे अप्लाय केलेलं आहे त्यांनी त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. जे कोणी तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी या वॅकन्सीसाठी अप्लाय केला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हॉल तिकीट संदर्भात काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.